friends, welcome to my channel गीता's टाइम अँड स्पेस. फ्रेंड्स, आज आपण रसाळ फणसाच्या गऱ्यांपासून घारगे कसे बनवायचे हे पाहणार आहोत. फ्रेंड्स, प्रथम आपण फणसाच्या घारग्यांचे साहित्य पाहूया. साहित्य मापण्यासाठी मी ही स्टीलची वाटी घेतली. आपण कोणतंही पात्र भांडं घेऊ शकता. रसाळ फणसाचे गरे मिक्सरमध्ये वाटून घेऊन त्याचा पल्प 1 वाटी आहे. हे गव्हाचे पीठ 1 वाटी आहे. तांदळाचे पीठ 1 वाटी आहे आणि हा रवा आहे 2 चमचे घेणार आहे. गूळ अर्धी वाटी घेतला आहे. मीठ चवीनुसार म्हणजे मी पाव चमचा घेणार आहे. वेलचीची पावडर आणि जायफळ किसून घेतली आहे. 1 चमचा तूप घेणार. हे मोठे फणसाचे झाड आहे आणि त्यावर असे भरपूर फणस लागले आहेत. नातेवाईक, मित्रमैत्रिणी, शेजाऱ्यांना सर्वांना फणस दिले आणि तरीही उरले. फणसाचे रसाळ गोड गरे आम्ही खाल्ले. आता आपण घारगे बनवूया. गऱ्यांमधून आठळ्या किंवा या बिया बाजूला करून हा पल्प घेतला आणि तो मिक्सरमध्ये फिरवून घेतला आहे. प्रथम फणसाचा गऱ्यांचा पल्प आणि हा गूळ एकत्र करून घ्यायचा आहे. आता गव्हाचे पीठ, तांदळाचे पीठ, 2 चमचे रवा, वेलची पूड, जायफळ पूड, पाव चमचा मीठ हे सर्व साहित्य एकत्र करून पीठ व्यवस्थित मळून घ्यायचे आहे. पाणी अजिबात घालायचे नाही. आता 1 चमचा तूप घालून व्यवस्थित मळून अर्धा तास पीठ मुरण्यास ठेवायचे. आता घारगे मी लाटून घेणार आहे. अशा प्रकारे हाताने थापतासुद्धा येतात आणि हे तळायचे. कढईमध्ये शेंगदाण्याचे तेल तापण्यास ठेवले आहे. तेल तापले आहे. आता घारगे तळून घ्यायचे आहे. हे पहा, असे छान टम्म फुगले. अशा प्रकारे सर्व घारगे तळून घ्यायचे. अशा प्रकारे रसाळ फणसाचे घारगे खाण्यासाठी तयार आहे. धन्यवाद.